11 नोव्हेंबर हा दिवस आपण राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करतो। कारण या दिवशी जयंती असते स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची। पण मौलाना आझाद यांची ओळख केवळ पहिले शिक्षण मंत्री एवढीच मर्यादित आहे का? तर अजिबात नाही। ते एक प्रखर राष्ट्रवादी, इस्लामचे एक महान आधुनिक विचारवंत आणि अखंड भारताच्या स्वप्नासाठी शेवटपर्यंत लढणारे एक योद्धे होते। आज देशासमोर जमातवाद आणि कट्टरवादाचे प्रश्न उभे आहेत, तेव्हा मौलाना आझादांचे विचार समजून घेणे ही केवळ औपचारिकता नव्हे तर वैचारिक गरज बनली आहे। मौलाना आझाद हे मोहम्मद अली जिना यांच्या द्विराष्ट्र सिद्धांताचे म्हणजेच फाळणीचे सर्वात मोठे वैचारिक विरोधक होते। त्यांनी फाळणीच्या मागणीला पराभूत मानसिकता म्हटले होते। इतकेच नाही तर पाकिस्तान हा शब्दच त्यांना इस्लाम विरोधी वाटत होता। त्यांच्या मते ईश्वराची पृथ्वी पाक आणि नापाक अशा दोन भागात विभागणे हे इस्लामच्या मूळ भावनेच्या विरोधात होते। वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी ते काँग्रेसचे अध्यक्ष बनले, तेव्हा त्यांनी केलेले भाषण ऐतिहासिक ठरले। त्यांनी असे सांगितलेले की जर आज कुतुब मिनारवरून एखादा देवदूत उतरला आणि त्याने मला हिंदू मुस्लिम ऐक्याच्या बदल्यात 24 तासात स्वराज्य देण्याची ऑफर दिली तर मी स्वराज्य नाकारेन, पण हिंदू मुस्लिम ऐक्य नाही। मौलाना आझाद हे एक द्रष्टे नेते होते। त्यांनी 1946 मध्ये फाळणीचे भयंकर परिणाम सांगितले होते। त्यांनी दोन अचूक भविष्यवाणी देखील केल्या होत्या। पहिली, धर्माच्या आधारावर बनलेला पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान जास्त काळ एकत्र राहू शकणार नाही आणि 1971 साली बांगलादेशच्या निर्मितीने ते तंतोतंत खरे ठरले। आणि दुसरी भविष्यवाणी तर त्याहूनही अचूक होती। ते म्हणाले होते की आज तुम्ही हिंदू शत्रू आहेत म्हणून वेगळे होत आहात, उद्या पाकिस्तान झाल्यावर तिथे हिंदू नसतील, मग तुम्ही आपापसात लढाल, वांशिक आणि पंथीय आधारावर एकमेकांचे गळे कापाल। आज पाकिस्तानात जे घडतंय ते मौलानांनी तेव्हाच ओळखले होते। पंडित नेहरूंनी त्यांच्यावर तब्बल 11 वर्षे शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी सोपवली होती, कारण भारताचा पाया कट्टरवादावर नाही तर सर्व धर्मीयांच्या संमिश्र संस्कृतीवर उभा राहील याची नेहरूंना खात्री होती। आज आपण ज्या IITs आणि UGC ला ओळखतो त्याचा पाया मौलानांनीच रचला होता। पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्यांनी साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी आणि ललित कला अकादमी यांसारख्या सांस्कृतिक संस्था उभारल्या। कट्टरवादाला हेच त्यांचे सर्वात मोठे आणि सडेतोड उत्तर होते। तर वंदे मातरम गीतावरून वाद झाला तेव्हा मौलाना आझाद आणि सुभाषचंद्र बोस यांच्या समितीनेच निर्णय दिला होता की या गीताची पहिली 2 कडवी ही मातृभूमीला वंदन करणारी आहेत आणि ती इस्लाम विरोधी नाहीत। आज फाळणीनंतर दिल्लीच्या जामा मस्जिद मधून देश सोडून जाणाऱ्या मुस्लिमांना त्यांनी दिलेली साथ आजही तितकीच महत्त्वाची आहे। त्यावेळी ते म्हणाले होते की पळू नका, हा देश तुमचा आहे आणि तुम्ही या देशाचे आहात। मौलाना आझाद फाळणी थांबवू शकले नाहीत, पण त्यांनी दिलेले विचारच आजच्या भारताला एकसंध ठेवू शकतात। या महान राष्ट्र निर्मात्याला आवाज द व्हॉइस मराठीचा सलाम। तुम्हाला मौलाना आझादांचे कोणते विचार प्रेरणादायी वाटतात आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।